मागच्या महिन्यात आम्ही आमची फर्स्ट मराठी जर्मन बॅच सुरू केलेली आणि आता त्या बॅचचा सिलेबस जो आहे तो 50% झालेला आहे. म्हणून आम्ही विचार केला की अजून एखादी बॅच लॉन्च करावी. त्यामुळे आमची जी अपकमिंग बॅच आहे ती 20 जुलैला संध्याकाळी 7 ते 8:30 अशी असेल ती. 3 महिन्यांचा सिलेबस आहे तो. आणि सेम ट्रेनर ज्या हर्षदा कुलकर्णी मॅम आहेत आमच्याकडे C1 सर्टिफाईड त्याच ती बॅच घेणार आहेत. त्यामुळे मी एक त्यांच्याच क्लासमधला एक छोटासा व्हिडिओ इथे ॲड करते आणि तो तुम्ही बघा. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की येस तुम्हाला आमच्यासोबत जर्मन शिकायला आवडेल, तर माझे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिले आहेत. आणि जी जनरल एक इन्फॉर्मेशन आहे की लेव्हल्स म्हणजे काय किंवा इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कसं अचीव्ह करता येतं आपल्याला वेन यू लर्न अ लँग्वेज, त्याचा आम्ही एक डेमो घेतलेला आणि तोच डेमोची लिंक मी कॅप्शनमध्ये पण टाकते. तो नक्की बघा आणि जर तुम्हाला वाटलं की तुमची लँग्वेज जर्नी आमच्यासोबत सुरू करायला आवडेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. बाय. जर्मनमध्ये प्रत्येक नाऊनला एक जेंडर असतं, बरोबर? जसं आपल्या मराठीमध्ये बघा तसंच. सो मास्कुलिन, फेमिनिन, नॉयट्रूम असं 3 प्रकारचे जेंडर्स आहेत आणि ते सांगण्यासाठी आपण आर्टिकल वापरतो. जसं मराठीत तो मुलगा, ती मुलगी, ते झाड, ते पुस्तक, तसंच जर्मनमध्येही तो ती ते वेगवेगळं आहे. पण ते जे आर्टिकल आपण म्हणतोय की सांगण्यासाठी आपण जे आर्टिकल वापरतो ते 2 प्रकार आहेत. बेस्टिम्टर आत्ता तो 2 प्रकार आहेत, नंतर ते वाढणार आहेत. सो हे नीट लक्षात ठेवा घ्या, कारण आपल्याला आणखी त्यात शिकायचं आहे पुढे. सो बेस्टिम्टर आर्टिकल आणि उनबेस्टिम्टर आर्टिकल. तर सगळ्यांनी म्हणायचं का? म्हणा. बेस्टिम्टर आर्टिकल. बेस्टिम्टर आर्टिकल. आर्टिकल. बेस्टिम्टर आर्टिकल. उनबेस्टिम्टर आर्टिकल. Unbestimmter आर्टिकल. Sehr gut. Bestimmter Artikel. Bestimmter Artikel. बेस्टिम्टर आर्टिकल. Unbestimmter Artikel. Unbestimmter Artikel. आर्टिकल. Gut. तर इंग्रजीमध्ये डेफिनेट आणि इनडेफिनेट, नॉन डेफिनेट जे विशिष्ट असं किंवा काय स्पेसिफिक ते नॉन स्पेसिफिक असंही आपण म्हणतो. तर मराठीमध्ये कसं समजून घेऊ शकतो? तर बेस्टिम्टर आर्टिकल म्हणजे काही ठराविक किंवा विशिष्ट अशा गोष्टीला आपण किंवा इंग्रजीमध्ये आपण जे द म्हणतो त्या प्रकारे हे बेस्टिम्टर आहे. सो ऑलरेडी माहिती आहे एखाद्या गोष्टीची आणि त्याबद्दल आणखी एक्स्ट्रा माहिती देतोय तेव्हा किंवा कुठल्यातरी विशिष्ट गोष्टीबद्दल आपण बोलतोय तेव्हा आपण बेस्टिम्टर आर्टिकल वापरतो. तर ही बेस्टिम्टर आर्टिकल आहे देर दी दास. आणि उनबेस्टिम्टर आर्टिकल काय आहे? त्याचा पहिल्यांदाच आपण उल्लेख करतोय, त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही, जनरल बोलतोय तेव्हा आपण आईन आईनं वापरतो, उनबेस्टिम्टर आर्टिकल वापरतो. जसं की इंग्रजीमध्ये अ बॉय, आईन युंग. तर हे बघा बेस्टिम्टर कोणकोणती आहेत? मास्कुलिन, फेमिनिन, नॉयट्रूम, प्लुरल. ही 4 गोष्टी आहेत. म्हणजे 3 तर पहिली जेंडर आणि शेवटचं अनेक वचन. तर बेस्टिम्टर मध्ये आहे देर दी दास ती. उनबेस्टिम्टर मध्ये आहे आईन आईनं आईन. ओके. प्लुरलला काहीच नसतं. उनबेस्टिम्टरच्या प्लुरलला काहीच नसतं. इफ यू वॉन्ट, आपण तुम्हाला हवं तर तुम्ही जेंडर, बेस्टिम्टर आणि उनबेस्टिम्टर हे 3 कॉलम लिहून घेऊ शकता. जेंडर, बेस्टिम्टर आणि उनबेस्टिम्टर 3च कॉलम लिहा, मधलं नाही लिहिलं तरी हरकत नाही. तर प्लुरल मध्ये उनबेस्टिम्टर आर्टिकल नाहीये. आपल्याला पुस्तके समजायचं, काही पुस्तके तर आपण फक्त ब्ल्युशर म्हणणार, ते आईन आईनं काही येणार नाही. तर आपण एक उदाहरण बघूया. देर मान इज ग्रोस. तो माणूस उंच आहे. इथे आपण त्या एका स्पेसिफिक माणसाबद्दल बोलणार आहोत तेव्हा आपण देर वापरू. तो माणूस उंच आहे. किंवा ती बाई वाचती, ती बाई वाचती. सो स्पेसिफिकली आपण त्या बाईबद्दल बोलतोय. दी फ्राऊ लिस्ट. किंवा ते मूल खेळतंय, das Kind spielt. ते मूल खेळतंय, das Kind spielt. किंवा ती मुलं खेळतायत, die Kinder spielen फॉर एक्झाम्पल. जेव्हा आपण स्पेसिफिकली एखाद्या गोष्टीबद्दल बोलतो, ही गोष्ट किंवा ही बाटली भरलेली आहे, तेव्हा आपण देर म्हणणार, ही बाटली भरलेली आहे. किंवा हा मोबाईल माझा आहे, इथे आपण देर दी दास वापरणार. किंवा हा लाईट काय म्हणता येईल, खूप ब्राईट आहे, हा लाईट असं मला म्हणायचं, बल्ब सॉरी. तर तेव्हा आपण म्हणणार की ते स्पेसिफिक आहे इथे काहीतरी. सो बेस्टिम्टर. पण मराठीमध्ये बघा आपण एक असं वापरतो. सो इथे सॉरी, कोणीतरी एक माणूस येतोय, एक माणूस एक किंवा कोणीतरी माणूस येतोय, आपल्याला माहित नाही स्पेसिफिक कोणता माणूस आहे, एक आहे कोणतरी रॅन्डम. सो एक माणूस येतो, ein Mann kommt. किंवा मी एका माणसाला पाहिलं,
एक्झॅक्टली आपल्याला माहित नाही कोण आहे काय, मी एका माणसाला पाहिलं किंवा एक बाई गाते, कोण गाते काय डोंट नो, किंवा एखादं मुलं रडतंय, इथे पण स्पेसिफिक सांगत नाही की ते मूल रडतंय, इथे आपण म्हणतो एक मूल रडतंय. मराठीमध्ये पण आपण एक या शब्दाचा वापर करतो. जर आपण छान नोटीस केलं तर एक मुलगी दिसली मला आज, एक स्पेसिफिक एक मुलगी दिसली मला जी त्या तिच्याबद्दल आपण पुढे जेव्हा सांगत जाऊ तेव्हा तिथे आपल्याला सापडायचे, पण जेव्हा आपण स्पेसिफिक सांगत तिथे आपण एक वापरणार.